भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीतर्फे सिटी सेंटर मॉल समोर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणीही यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली। आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केलं। अमित शहा हाय हाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। सिटी सेंटर मॉल चौकामध्ये महापालिकेतर्फे संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली। गेल्या काही वर्षांपासून ही प्रतिमा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धुळकात पडून आहे। वंचित बहुजन आघाडीतर्फे महिलांच्या हस्ते या प्रतिमेचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्याच ठिकाणी अमित शहा विरुद्ध आंदोलन करण्यात आलं। आता आंबेडकर म्हणण्याची सर्वांची जणू फॅशनच झाली आहे। इतके वेळ त्यांनी देवाचे नामस्मरण केले असते तर त्यांना स्वर्ग प्राप्त झाला असता असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याविरुद्ध देशभर रान उठलं असून त्याचाच एक भाग म्हणून नाशकात वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन छेडण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचं श्रद्धास्थान आणि दैवत आहेत। त्यांच्या विरोधात कोणी बेताल वक्तव्य केलं तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही। अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत। महापुरुषांबद्दल बोलताना अशा उच्चपदस्थानी किमान शब्द जपून वापरायला हवेत। परंतु बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार्ह विधान करून त्यांनी आंबेडकरी प्रेमींच्या भावना दुखवल्या आहेत। त्यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी अविनाश शिंदे यांनी यावेळी केली। वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, लीना खरे, विवेक तांबे, विश्वनाथ भालेराव, गवळी, सुनील साळवे, तुकाराम मुजाड, विलास गुंजाळ, सूरज गांगुर्डे, रवी पकारे, कल्याण खरात, बजरंग शिंदे, दीपक पगारे, राजू गोतीस, किरण मोरे, करण बोधक, महेश भोसले, अमोल घोडे, अमोल मोरे, जाधव, विशाल हिरवाळे हे मोठ्या संख्येने यावेळेस कार्यकर्ते उपस्थित होते। या देशामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जेव्हापासून दंड ठोपटलेले आहे, खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बीजेपी आणि काँग्रेस या दोघांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची एलर्जी झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ज्या संविधानाच्या बेसवरती आपण देशाचे गृहमंत्री म्हणून शपथ घेतली, त्याच अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून नको त्या शब्दात बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे आणि त्यांना त्या पदावर राहण्याचा थोडा पण अधिकार नाही। आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आपणास सांगू इच्छितो की अमित शहांनी त्वरित खुर्ची खाली केली पाहिजे। जर त्यांना बाबासाहेब चालत नसतील तर आम्हालाही संविधानावरती असा थर्ड क्लास तडीपार गृहमंत्री चालणार नाही। मी या दृष्टीने आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अमित शहांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे। जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत हा देश शांत बसणार नाही। वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे सर्व पदाधिकारी आणि भीमानुयायी आणि मी सांगतो या देशातला प्रत्येक नागरिक, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या देशाला संविधान दिलं होतं त्यावेळेस त्यांनी कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख न करता प्रेम्बलमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि जर मी भारतीय आहे तर त्या संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येकाला आदर पाहिजे। त्यामुळे या देशातला कुठलाही नागरिक तो कोणत्याही जातीचा असो डॉक्टर बाबासाहेबांचा केलेला अपमान सहन करणार नाही। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगतो की अमित शहा तुम्ही आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या व संविधानाची शपथ घेऊन, तुम्ही संविधानाची शपथ घेतली होती गृहमंत्री पद ग्रहण करताना की मी संविधानाची निष्ठा राखेल, पण त्या संविधानात लिहिणारा तुमचा बाप जर त्यांनाच तुम्ही एकेरी भाषेत बोलत असाल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही। तुम्ही बघितलं असाल तर गेल्या 4 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली आहे, पण वारंवार संविधानाचा अपमान करण्याचं दृष्टिकोन बीजेपीने डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि म्हणूनच संविधान लोकांना नको दिसावं, संविधान लोकांच्या मनात नको जावं म्हणून संविधानाला झाकून ठेवलं होतं। आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिलांनी, युवकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन संविधानाचा अपमान सहन करणार नाही म्हणून या ठिकाणी माझ्या बुजुर्ग महिलांनी येऊन या ठिकाणी संविधान ओपन केलेलं आहे आणि ते संविधान या ठिकाणी दर्शनासाठी खुलं केलेलं आहे। मला बीजेपीच्या लोकांना खुलं आव्हान आहे, तुम्हाला जर या संविधानाचं उद्घाटन करायचं असेल तर संविधानापेक्षा मोठं कोणीच नाही। तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही या, मग तो मुख्यमंत्री असो तो प्रधानमंत्री असो, तुम्ही येऊन संविधानासमोर नतमस्तक व्हा, संविधानाचं दर्शन घ्या। हाच मेन विषय आहे। तुम्ही त्याचं उद्घाटन कराल एवढे तुम्ही मोठे नाही। त्यामुळे माझ्या बापाने लिहिलेल्या संविधानाचं उद्घाटन माझ्या महिलांनी या ठिकाणी केलंय असं मी या ठिकाणी घोषित करतो। न्यूज टुडे नाशिक।